छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातत्याने होणाऱ्या अवमानाबाबत खासदार उदयनराजेंनी सरकारवरती सडकून टीका केली। छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अवमान होतो, त्यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केली जातात। असे अवमान होत असतील तर सरकारच्या सगळ्यांना कळायला हवं, अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण? मुख्यमंत्री आणि सरकार काय बोळ्यानं दूध पिताय का? असा संतप्त सवाल करत खासदार उदयनराजेंनी सरकारवरती सडकून टीका केली। वारंवार मागणी करून देखील महापुरुषांबाबत अपशब्द वापरणाऱ्यांसंदर्भात कठोर कारवाई करण्यात येत नाही, त्यासोबत कोणताही कायदा केला जात नाही, त्यामुळे यांना काही कळतंय की नाही असं दिसत नाही, असा सवाल उदयनराजेंनी विचारलाय। माझं म्हणणं आहे की हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही, विशेष अधिवेशन, तर त्याचा असा अर्थ होणार आहे की यांना शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे आणि मग लोकांनी ह्यांना त्यांच्या जागा दाखवून द्याव्यात। एक लक्षात घ्या, वारंवार किती वेळा सांगायचं, एकदा सांगायचं, दोनदा सांगायचं, ऐकत नाही। पण त्यांनी ऐकलं पाहिजे, ऐकणं म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना। एका सांगण्यासारखं बोळ्यानं दूध पितं का ते सगळे लोक? आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का? दंगली होतात, कोणाचं प्राण जातो, हे होतात ते होतात, त्याला कारणीभूत कोण? हा कायदा तुम्ही पारित नाही केला तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे